गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सद्गुरुनाथ महाराज की जय। विश्वरूप दर्शन आणि त्याचं समग्र स्वरूप याचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा आपल्याला बऱ्याच गोष्टींची उकल अर्जुनाच्या दृष्टिकोनातनं काय होत असते ती कळते आणि आपल्या वैयक्तिक अभ्यासाच्या दृष्टीने सुद्धा त्याचं एक वेगळं महत्व साधकाला आपल्या जीवनात समजून घ्यावं लागतं। त्याच्यामधला ऍक्च्युली अर्जुनाला असं का वाटलं की त्याला हे विश्वरूप दर्शन बघावंसं वाटलं, बरोबर आहे की नाही? त्याचं कारण असं झालं होतं ना की 9व्या अध्यायापर्यंत ईश्वराने आपलं वर्णन सगळं केलं आणि त्या याच्यामध्ये राजविद्या राजविजय वगैरे सगळं झालं आणि मग हा ईश्वर मीच आहे असंही हा समोरचा कृष्ण माझा सखा मला म्हणतो आहे ना। आता समोरचा माणूस जेव्हा असं म्हणतोय आहे की नाही, उद्या तुम्ही जर म्हणायला लागलात तसं तुम्ही म्हणणार दाखवा, साहजिक गणिक आहे, साहजिक आहे की नाहीये? तर त्याप्रमाणे ही साहजिक गोष्ट त्याच्या जाणीवेमध्ये आणि तेही कुठल्या प्राणमय जाणीवेमधनं त्याच्या आजी आली, सहज वाटलं त्याला की आपल्याला का न दिसावं हे दर्शन, म्हणून त्याची ती भूमिका ती कशाला कारणीभूत जास्त करून झाली, कारण भगवान म्हणत होते सारखे की ही माझी विभूती आहे, ही माझी विभूती आहे, ही माझी विभूती आहे, ही माझी विभूती आहे। मग तुमच्या या सगळ्या विभूती आहेत, मग तुम्ही प्रत्यक्षात काय आहात तेच दाखवा ना, असा विषय साहजिक आला आणि त्याच्यातनं विश्वरूप दर्शनाला एक प्रकारे ईश्वर प्रवृत्त झाला आणि त्याच्यामध्ये एक लक्षात येतं की ज्या ज्या सर्व गोष्टी त्याच्यात दिसलेल्या आहेत त्या प्रत्येक गोष्टीचा आधार हा स्वतः ईश्वर आहे, कारण ते विश्वरूप दर्शन हे भगवंताच्या अंगावरती दिसत होत त्याला। हे आधार कुठला झाला? स्वतः ईश्वर हा त्याचा आधार झाला। आणि तिसरी गोष्ट म्हणजे अव्यक्तातनं व्यक्त होताना चालू असणारी सर्व प्रकारची प्रकृती कशा प्रकारे कार्य करते याच ही एक वेगळं प्रगट दृश्य जे अपरेत चालतं ते त्याला बघायला मिळालं। कारण आपण म्हणतो ना अव्यक्तातनं व्यक्त झालं, पण अव्यक्तातनं व्यक्त व्हायच्या वेळेला ती अव्यक्त शक्ती कशी असते हे आपल्याला कधीच कळलं नाही, म्हणून ते जे संपूर्ण भयंकर शक्तीचं स्वरूप आहे ते सर्व त्याला दिसलं आणि या सगळ्या भूमिकेतनं त्याला जे ईश्वरीय कार्याच्या एक प्रकारचं संहारक स्वरूप त्याच्या समोर यायला लागलं आणि हे संहारक स्वरूपच का दाखवलं त्याला असाही प्रश्न तयार होतो त्याच्यामध्ये, है ना? तर संहारक स्वरूप त्याला असं दाखवायचं कारण असं पडलं की तुला हे सर्व ज्ञान दिलं गेलेलं आहे आणि लय सुद्धा मीच करणार आहे
आधी मी आहे आणि अंतही मी आहे, सांभाळणाराही मी आहे. त्यामुळे तुझ्या समोर प्रस्तुत होणारे ही जी सर्व माणसं आहेत, ही सर्व त्याला विश्वरूप दर्शनामध्ये भगवंताच्या दाढेखाली जाताना दिसत होती. सर्व रथ, घोडे, ते सगळे त्याच्या दाताच्या खाली ते मांसाचे थर असे सगळे दिसत होते. ते सर्व या युद्धातल्या लोकांचे दिसत होते. आणि काही याच्यातनं तर त्याला हळूहळू असं दिसायला लागलं होतं की स्वतः भीष्म गेले त्या दाढेखाली, कर्ण गेलेले आहेत, हे सर्व गेलेले त्याला दिसत होते. त्याच्यातनं ईश्वर त्याला हे दाखवत होता की हे सर्व मेलेलेच आहेत आणि यांना तू मारत नाहीयेस तर मी मारतोय. म्हणून तू असं अजिबात समजू नकोस की तुला याच्यातनं पुण्य मिळणार आहे का. अरे हे मरणारच आहेत, तू नाही मारलं तरी मरणार आहे. ऑलरेडी त्यांना मी मारून टाकलेलं आहे. अशा स्वरूपाचं ते सगळं विश्वरूप दर्शन होतं. आणि त्या दर्शनाच्या याच्यामध्ये सुद्धा महत्वाचा भाग म्हणजे त्याला जो दिसत होता की सर्व तत्वरूप अव्यक्त तत्व व्यक्त रूपात कार्य करताना दिसत होतं. आणि एक प्रकारचा सुसंवाद त्याच्यामध्ये होता. म्हणजे आक्रोश मोठा होता, आकांतही जबरदस्त होता, याबद्दल वाद नाही. परंतु त्यातही एक सुसंवाद होता. म्हणजे याच्यातही लयातही सुसंवाद आहे, निर्मितीतही सुसंवाद होता. आणि हे सर्व त्याच्या एका गुरुत्वाच्या आधारावर सर्व त्यांनी पेलून धरलेलं होतं. जणू काही असं जर आपण एक गोष्ट आपल्या डोळ्यासमोर आणली तर असं लक्षात येईल की ते जे कुरुक्षेत्र आहे त्या कुरुक्षेत्राच्या मध्यभागी संपूर्ण पुरुषोत्तम मध्ये येऊन बसलेला आहे. बघा, पुरुषोत्तम मध्ये आलेला आहे चैतन्यमय स्वरूपामध्ये. आणि एका बाजूला संपूर्ण सात्विकतेचा वेढा आहे. सात्विकतेच्या बाजू बरोबर एंड होती आहे, तिथं स्वतः पुरुषोत्तमाचा ते टिंब खाली येऊन अवतार स्वरूपात आहे. आणि त्याच्या पुढे अर्जुनाचा धनुष्य आहे. आणि त्याच्या दुसऱ्या बाजूनी सर्व पाप शक्ती एक प्रकारे वेढलेल्या आहेत. आणि अशा प्रकारच्या मध्यवर्ती भूमिकेमध्ये कुरुक्षेत्राच्या एका बाजूला सद्धर्म आणि एका बाजूला अधर्म विभागल्या गेलेले आहेत. आणि सगळं स्वरूप जणू काही स्वतः भगवंतानी धारण केलेलं आहे. अशा प्रकारचं काहीतरी दृश्य त्याच्या समोर आलं. म्हणजे हे त्याच्या समोर आलं, कधी आलं, काय आलं हा विषय नाही, परंतु माझ्या डोळ्यासमोर मात्र नक्की आलं होतं. आणि हे मी इथं काढून ठेवलं, त्याला मी तुम्हाला दाखवून ठेवतो मी असं का बोलतोय. हे मी अजून माझ्या ध्यानवर्गात आपण कधी घेतलेलं नाहीये. हे ते दृश्य आहे. तुम्ही बघा, हे अभ्यास म्हणजे तुमच्या लक्षात येईल काय आहे. आणि नंतर सरकवा तिकडं. तर अशा प्रकारचं हे विश्वरूप दर्शन आहे की जेथे आपल्याला एका अव्यक्त जाणीवा, सर्वच अव्यक्त आहे. ईश्वर तर अव्यक्त आहेच आहे, पण अर्जुनाची भक्ती सुद्धा ज्ञान जाणीवेतून अव्यक्त आहे असं म्हणून तो ज्ञानी भक्त झालेला आहे. आता तर संहाराला सुद्धा ईश्वरासाठी स्वतःच धनुष्य घेऊन उभा आहे. कोणासाठी? तर ईश्वरासाठी. आणि त्याला पाठपुरावा करणारा जे कोणी असतील
ते सर्व सात्विक भूमिकेतली धर्माला मदत करणारे अशा प्रकारचं ते स्वरूप आहे. त्यामुळे धर्म आणि अधर्म यांची विभागणी एका करेक्ट पॉइंट पाशी झालेली आहे की जिथं सत्यही संपत एक प्रकारे आणि असत्यही संपत. सत्याकडनं असत्य संपवल्या जात आणि फक्त सत्य उरत असावं, ज्याला आपण ऍब्सोल्यूट ट्रुथ असं म्हणतो. अशा प्रकारची ते द्या ना इकडं, एवढा काय गोंधळ होतोय तुमचं, द्या असं द्या असं. हा, तर अशा प्रकारचं हे आणि अशा या स्वरूपामधनं तो जेव्हा पुढे सगळं होतं तेव्हा त्या याच्यामध्ये एक प्रकारे हा विषय संजयला सुद्धा राहत नाही. संजयाला हे सगळं स्वरूप, कारण तो त्याच्या थर्ड आय मधनं पाहत असतो एक प्रकारे, असं म्हणायला हरकत नाही आपल्याला. तर त्यालाही राहत नाही. आणि तेव्हा तो काय म्हणतो बघा, आणि तेही धृतराष्ट्राला म्हणणार ना तो, बरोबर आहे. एतत् श्रुत्वा वचनम केशवस्य कृतांजलिर्वेप मानः किरीटी नमस्कृत्वा भूय एवाह कृष्णम सद्गदम भीत भीतः प्रणम्य. बघा, संजय म्हणतो भगवंताचे हे वचन ऐकून हात जोडून कापत कापत नमस्कार करून व भीत भीत अत्यंत नम्र होऊन पुन्हा गदगद अंतःकरणाने अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला. अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला, कारण इतक्या वेळ काय होत होतं, अर्जुनच श्रीकृष्णाशी बोलत होता. आणि बोलताना तो काय बोलत होता, एक अगोदरच्या ओळीचा रेफरन्स फक्त घ्या, म्हणजे मी काय म्हणतोय ते लक्षात येईल तुमच्या. द्रोणम च भीष्मम च जयद्रथम च कर्णम तथान्यनपि योधवीरान मया हतास्त्वं जहिमा व्यधिष्ठा युद्धस्व जेतासी रणे सपत्नान. द्रोणाचार्य, भीष्माचार्य, जयद्रथ, कर्ण तसेच इतर मोठमोठे योद्धे यांना मी मारलेलेच आहे. तू आता त्यांना मार, दुःख करू नको, युद्ध कर आणि तू रणात शत्रूला जिंकशील. हे सर्व स्वतः संजय ऐकतोच आहे आणि धृतराष्ट्राला ऐकायला लावतोय. लक्षात. त्याच्यामुळे संपूर्ण विषय म्हणजे पुढचं भविष्य वर्णन केल्यासारखं झालं ना. धृतराष्ट्राला केवढा धसका बसला असेल बघा की, आणि हे तो कृष्ण सांगतोय म्हणून कृष्णाबद्दलचा राग हा त्याचा होताच. परंतु धृतराष्ट्राला जास्तीत जास्त राग जो आला होता शेवटी, तो कोणाचा होता माहितीये का, भीमाचा होता. कारण त्याच्या मुलाला दुर्योधनाला जर कोणी मारला असेल तर भीमाने मारलेला असतो. आणि भगवद्गीता ऐकलेली असते संपूर्ण, आणि हे वचन कृष्णाचंही त्यांनी ऐकलेलं असतं अगोदर. यानंतर मग युद्धही होतं सगळं. पुढचे अध्याय ऐकलेलेच आहेत त्यांनी. धृतराष्ट्रांनी सर्व भगवद्गीता ऐकलेले, लक्षात घ्या. त्याचा नेमका उपयोग त्याला कधी झाला, काय झाला, हे सुद्धा बघण्यासारखं आहे खरं तर. आणि त्या याच्यामध्ये युद्ध झाल्यानंतर हा धृतराष्ट्राकडे हे पांडव जेव्हा भेटायला जातात, कारण तो राजा असतो ना, म्हणून युद्ध संपल्यानंतर हे सगळे पाचही पांडव धृतराष्ट्राला भेटायला जातात. तेव्हा कृष्ण स्वतः त्यांच्या बरोबर जातात. आणि कृष्ण स्वतः त्यांच्या बरोबर जातात त्यावेळेला एक एक जण नमस्कार करत असतो. अर्जुनाला अर्जुन नमस्कार करतो, तो आशीर्वाद देतो. स्वतः युधिष्ठिर जातो, तो नमस्कार, कारण तो तर आता राजा झालेला असतो ना एक प्रकारे. तरी पण याच्या आतमध्ये एवढा तमोगुण असा
फुतकारत असतो आणि वरून फक्त नाटक करत असतो तो, लक्षात घ्या. आणि जेव्हा भीम जातो तेव्हा भीम जातो जातो तिथं आणि कृष्ण त्याला म्हणतो बाजूला हो, आणि भीमाच्या आकाराची एक मूर्ती त्याने ऑलरेडी करून ठेवलेली असते ती तो पुढे करतो त्याच्या. आणि धृतराष्ट्र इतका त्यावेळेला तमोगुणाने व्याप्त झालेला असतो की त्याच्या लक्षातही येत नाही, आणि ते साधारण भीमाचाच आकाराची ती मूर्ती असल्याने तो त्या मूर्तीला भीमाला म्हणतो ये माझ्या हृदयाला भेट, असं म्हणून तो त्याला जवळ घेऊन, कारण त्याच्या हातामध्ये खूप ताकद असते बाहूमध्ये, आणि तो भीमाला त्या मूर्तीला पार चिरडून टाकतो आणि हे होते ती मूर्ती पूर्ण एक प्रकारे तिचा काय म्हणतो आपण त्याला, ती मूर्ती पूर्ण तुटून फुटून जाते असं म्हणा. आणि हे सगळं पाहिल्यावर मग नंतर धृतराष्ट्राला एकदम जागेवर येतो. तो म्हणतो अरे आपण काय केलंय, हे त्याचा राग. खरा भीम जर असता तिथं तर भीमाला मारण्याची इच्छा त्याची होती, हा राग त्याच्यामधला होता, आणि तिथं खरा तो शर्मिंदा होता. लक्षात ठेवा, कृष्णासमोर तो तिथं शर्मिंदा होतो. आणि तेव्हा मग विदुर येतात आणि धृतराष्ट्राला सांगतात की आता आपलं खूप झालं म्हणे, म्हणजे एवढी वाताहत आपल्या मुलांची झाली, पांडवांवरती तुम्ही स्वतः एवढा अन्याय केलात, एवढं होऊ नये परत भीमाला मारण्याचं पण तुमच्या धारिष्ट आलं, आणि हे आता संपलं पाहिजे, आणि हे आपल्या हातातनं पूर्णपणे राज्य गेलेलं आहे, तर तुम्ही हे पद त्यांना देऊन टाका आणि चांगल्या मनाने आशीर्वाद द्या असं सांगतात विदुर. आणि म्हणतात की आपण आता येथून हिमालयामध्ये निघून जायचंय, आपण इथं निघून जायचं हिमालयामध्ये असं म्हणतात. आणि मग विदुर, स्वतः धृतराष्ट्र, गांधारी आणि कुंती हे सगळे जण काश्मीरमध्ये पुढे जातात. काश्मीरच्या आत कुठेतरी ते एक जागा आहे तिथं जातात, आणि तिथं म्हणजे आजही ती जागा आहे असं म्हणतात, मी काही गेलेलं नाहीये, ऐकलंय फक्त माझं. तर तिथं जाऊन ते तप करतात. आणि तो तप म्हणजे काय करतो, तर तो स्वतः सोहम साधना करतो तिथं, आणि स्वतःला स्वतःच्या जाणीवेतनं स्वतःला समर्पित करून समाधिस्थ करून घेतो. आणि हे सगळे जण तसे स्वतः समाधी घेतात. अशा प्रकारची कथा पुढे आहे. ते भागवतात जास्त चांगली रंगवलेली आहे, पण म्हणजे मला जे काही आता थोडी लक्षात राहिली ते मी तुम्हाला सांगितलं. असो, पण हा परिणाम कशाचा झाला, भगवद्गीता ऐकण्याचा. आणि तेही स्वतः भगवंतांनी प्रथमच सांगितलेली गीता ज्या तिघांनी ऐकली, चौघांनी ऐकली म्हणू पाहिजे असेल तर, त्याच्यामधल्या हा एक धृतराष्ट्र होता. चौघ म्हणजे लक्षात आले ना, अर्जुन, आपले हनुमंत आणि संजय, आणि हे चार लोकांनी ऐकलेली भगवद्गीता. म्हणून भगवद्गीता ही संजीवन झालेली असा प्रकारचा भाग. असो, तर संजय म्हणतो भगवंताचे हे वचन ऐकून हात जोडून कापत कापत नमस्कार करून व भीत भीत अत्यंत नम्र होऊन पुन्हा सद्गत अंतःकरणाने अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला. म्हणजे श्रीकृष्णाला अर्जुन आता बोलणार आहे, पण मध्ये संजयचं मानसिकता याच्यामध्ये त्यांनी व्याख्यान तोही ऐकतोय ना, हे सर्व त्यांनी पाहिलंय. धृतराष्ट्रांनी तर ऐकलं, संजयनी हे पाहिलं आहे की नाही. दिव्य दृष्टीचा भाग आहे तो, असा आहे त्याच्यातला. असो, म्हणून ऐसी आगवीची हे कथा तया अपूर्ण मनोरथा संजय सांगे करुनाथा ज्ञानदेव म्हणे. मग सत्य लोकौनी गंगाजळ सुटलिया वादत खळाळ तैशी वाचा विशाळ बोलता तया.
श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे संपूर्ण वर्तमान ज्याचे मनोरथ पूर्ण झाले नाहीत अशा कुरुराज धृतराष्ट्राला संजय सांगू लागला. मग ज्याप्रमाणे सत्यलोकापासून उगम पावलेल्या गंगाजळाचा खळाळ वाचतो, तशी अर्जुनाशी बोलताना भगवंताची वाणी गंभीर होती. म्हणजे गंभीरपणेच सगळा वाद चालू होता. वाद म्हणजे गंभीर याचा अर्थ उच्च ज्ञान भूमिकेतनं त्याला गंभीरता. खळाळता त्यांनी शब्द आहे इथं, गंगाजळाचा खळाळ वाचतो असं म्हणलंय. सुटलिया वादत खळाळ. कारण असं म्हणण्याचं कारण असं आहे की ते वरून खाली येते. धबधबा आहे एक लक्षात घ्या, परंतु सतत तो एका जाणीवेतनं खाली येतोय. अशा प्रकारचं स्वरूप त्यांना म्हणायचंय. म्हणून ना तरी महामेघांचे उमाळे घडघडीत एके वेळे, का घुमघुमीला मंदार चळे क्षीराब्धी दैसा, तैसे गंभीरे महानादे हे वाक्य विश्वगंधे, बोलिले आघादे अनंत रूपे. किंवा आकाशात महामेघाचे उमाळे उठले असता एकदम घडघड असा आवाज होतो, किंवा क्षीरसमुद्राच्या मंथनाच्या वेळी मंदराचलाच्या मंथनाचा आवाज घुमू लागला, त्याप्रमाणे विश्वरूप धारण करणाऱ्या व विश्वाचे कारण असणाऱ्या अगाध भगवंताने गंभीर व थोर नाद करणाऱ्या वाणीने हे वाक्य उच्चारले. ते अर्जुने मोटके ऐकिले आणि सुख की भय दुणावले, हे नेणोपरी कापिद्दले सर्वांग तयाचे, सखोलपणे वळली मोठ आणि तैसेची जोडले करसंपुट, आणि वेळा ललाट चरणी ठेवी. ते वाक्य अर्जुनाने केवळ ऐकले मात्र आणि त्याच्या मनात सुख झाले की भीती दुप्पट वाढली हे आम्ही जाणत नाही. कारण भगवंत जेव्हा म्हणाले की हे सर्व आता मरतायत बघ, तेव्हा त्यांना भीती वाटली का त्याचा अजून त्याला हुरूप आला हे मला सांगता येत नाही, पण त्याचे सर्वांग मात्र कापू लागले. आणि हे संजय धृतराष्ट्राला सांगतो, देवीची काही बोलो जाये तव गळा बुजलाची ठाये, हे सुखकी भय होये हे विचारा तुम्ही, परी तेव्हा देवाचे निबोले, अर्जुना हे ऐसे जाहले, मी या पदावरून देखिले श्लोकाची या, मग तैसेची भेणे भेणे उडती जो हारुनी चरण, मग म्हणे जी आपण ऐसे बोली लेती. त्याचा शब्द खोल जाऊन मुरकुंडी वळली व तशा स्थितीतच त्याने हात जोडले व तो वारंवार चरणांवर मस्तक ठेवू लागला भगवंताच्या. तर का त्याचप्रमाणे काही बोलण्याचा प्रयत्न करू लागला, त्याचा कंठ भरून येई. हे सुखाचे लक्षण आहे की भीतीचे लक्षण होय याचा तुम्हीच विचार करा. म्हणजे धृतराष्ट्राला सांगितलं तुम्हीच बघा काय झाले ते. पण तेव्हा देवाच्या बोलण्याने अर्जुनाची अशी स्थिती झाली, ती श्लोकातील पदावरून मी जाणली आहे असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. लक्षात मी जाणली आहे. मग तसाच भीत पुन्हा भगवंताच्या चरणांना नमस्कार करून अर्जुन म्हणतो, अहो जी भगवंता, आपण असे बोललात, आपण असं बोललात. अर्जुन वाच स्थाने ऋषिकेश तव प्रकीर्त्या जगत प्रहृष्य त्यनुरज्यते च, रक्षांसी भीतानी दिशो द्रवंती सर्वे नमस्यंती च सिद्ध संघा. अर्जुन म्हणतो, हे ऋषिकेशा, सर्व जगात तुझी कीर्ती श्रवण करून व गाऊन आनंदित होते व तुझे प्रेम करते, ते योग्यच आहे. तसेच राक्षस हे तुझ्या भीतीने दशदिशेला पळतात, हे त्यांना योग्यच आहे. आणि सिद्धांत समुदाय तुला नमस्कार करतात, हेही त्यांना उचितच आहे. आता
त्याला ते रिकलेक्ट झाली मेमरी सगळी त्याची, त्यांनी हे सगळं पाहिलेलं आहे. हा भाग आपण अभ्यासला आहे की नाही, की काय काय अभ्यासला आपण, की राक्षस पळून चालले दश दिशेला, सिद्धांत समुदाय नमस्कार करताना पाहिले, आणि अजून काय, सर्व जगत तुझी कीर्ती श्रवण करून व गाऊन आनंदित होते, त्रैलोक्यात सर्व त्याची कीर्ती आनंदित होते. ना तरी अर्जुना मी काळ आणि ग्रसिजे तो माझा खेळ, हा बोल तुझा कीर आढळ मानू आम्ही, परी तुवाजी काळे आजी स्थितीची वेळे, ग्रासिजे हे न मिळे विचारासी. नाहीतरी अर्जुना मी काळ आहे आणि सर्व सृष्टीचा संहार करणे हा माझा खेळ आहे, असे जे भगवंता तू बोललास ते निश्चयाने आम्ही खरे मानतो. निश्चयाने आम्ही खरे मानतो, आम्हाला म्हणजे पटलंय आता, ते आमच्या बुद्धीला पटलंय. पण देवा तू काळ असलास तरी आज जगताचे पालन करण्याचा समय असताना काळरूपी तो सर्व जगताचा संहार करावा हे विचार करून पाहता विसंगत दिसते. बघा त्याचा प्रश्न हे विसंगत दिसते, पण हे विसंगत जरी वाटत असलं तरी आज आपल्याला विसंगतच वाटते. पण विसंगत जरी वाटत असलं तरी हे सर्व सुसंगत आहे असं माणसाच्या साधकाच्या दृष्टीने बघणं गरजेचं असतं. अर्जुनाला हे विसंगत वाटणारच आहे, बरोबर, कारण तो त्या काळामध्ये आता त्रैलोक्यात त्याचं गाणारी लोक आहेत, बरोबर, जे जे चांगलं झालं त्या त्या वेळेला प्रत्येकाने ईश्वराचं गायनच केलेलं आहे. पण विसंगती केव्हा येते, जेव्हा मनाविरुद्ध जात तेव्हा विसंगती येते. आणि ती विसंगती कोणामध्ये असते, कारण ती पचवण्याचं धाडस आपल्यात नसतं, ही विसंगती आहे. आज प्रत्येक व्यक्ती आपल्या बरोबर जी आहे तीही जिवंत आहे, मीही जिवंत आहे. कारण का, कारण मला त्यात सुसंगत वाटतं आणि त्यात मला आनंद वाटतो. पण एखादी व्यक्ती त्याच्यातली गेली की विसंगत होतं, कारण ते आपल्या बरोबर नाही, त्याचं दुःख आहे, ते आपण पचवू शकत नाही. कारण ही जी 10 लोक आहेत त्यातली आता 9च राहिली. एक सिनेमा होता ना, सिनेमा म्हणण्यापेक्षा आत्ताच उदाहरण देतो, हे विविध लोक टेररिस्ट लोकांना पाकिस्तानमध्ये कोणतरी मारतंय अशा बातम्या आहेत सध्या, आहे की नाही. तर जे टेररिस्ट लोक आहेत त्या प्रत्येकाच्या मनात आता धाकधूक असणार की नाही, की आपला नंबर तर लागणार नाही, आपला नंबर तर लागणार नाही, असा प्रकार. ती समजा एक 10 लोक असतील तर त्यातली 8 गेलेली आहेत, 2 राहिली आहेत. मग त्या 2 लोकांची काय मानसिकता असेल, त्यांच्या दृष्टीने विसंगतच झालं ना. पण तरी नियतीच्या जाणीवेतनं ते सुसंगतच असत. त्यांच्या विसंगतीचा विषय नाही, किंवा आपल्या विसंगती आपल्याला काय वाटतं, आपल्याला दुःख वाटणं, कारण आपल्याला ती ताकदच नाही. आणि तीच ताकद नेमकी अर्जुनामध्ये निर्माण करणं गरजेचं होतं, म्हणून हे सर्व दृश्य त्याला बघावं लागलं. त्याचं कारणच ते, कारण ती ताकद त्याच्यात निर्माण झाल्याशिवाय त्याला तर मारायचंय आणि ते मेलेलेच आहेत हे दाखवलं. म्हणजे अरे हे मेले, त्याला प्रत्येक वेळा मारताना जेव्हा भीष्माला त्यांनी मारलं असेल तेव्हा अर्जुनाने काय सांगितलं, कृष्णाने काय सांगितलं, मार. तेव्हा त्याच्या डोक्यात चित्र काय आलं असेल, विश्वरूप दर्शनातलं, शरपांजली पाडलं. अश्वत्थामा मेला, मार, खटाक, आहे ना. तेव्हा कुठे गेला होता राधा सुधा धर्म, मार. सगळे असे टिपून टिपून मारलेले बघा, आहे की नाही. टेररिस्टच होती की असं म्हणावं लागणार ना. कळलंच नाही त्यांना, 18 दिवसात खतम, खेळ खतम. कृष्ण जेव्हा येतो तेव्हा कसा येतो, मग कुठला कृष्ण खरा मानायचा, गोप गोपिकांबरोबर खेळणारा खरा मानायचा का हा खरा मानायचा.
केवढी सुसंगत का विसंगत, यू हॅव टू जॉईन. हा साम्यवेद आहे, लक्षात ठेवा. आणि हे तोच करतो, हा त्याचा वेद आहे, सुसंवादाचा, ज्याला आपण साम्यवेद असं म्हटलं जातं. सामवेद, साम्य नाही, सामवेद आहे. अशी भूमिका घ्यावी लागणार आहे. म्हणून ते काय म्हणतात, कैसेनी अंगीचे तारुण्य काढावे, कैसे नव्हे ते वार्धक्य आणावे, म्हणून करू मनसी ते नवे बहुत करोनी, हा जी चौपाहारी न भरता, कोणेही वेळे श्री अनंता, काय मध्यांनी सविता मावळत आहे. तारुण्यपणात अंगचे तारुण्य काढून नसलेले वार्धक्य कसे आणता येईल, म्हणून तू जो संहार करू म्हणतोस तो बहुत करून होऊ नये. अहोजी देवा, दिवसाचे 4 प्रहर न संपताच कोणत्याही वेळी माध्यान्ह काळी सूर्य कधी मावळतो काय. तू जरी पै तुझ अखंडित काळा, तिन्ही आहाती जी वेळा, त्या तिन्ही परी सबळा आपुलिया समयी, जे वेळी हो लागे उत्पत्ती, ते वेळी स्थिती प्रळय हारपती, आणि स्थिती काळी न मिरवती उत्पत्ती प्रळय. तू जरी अखंड काळ स्वरूप असलास तरी तुला 3 वेळा आहेत, त्या तिन्ही आपापल्या काळी बलवान असतात. जेव्हा विश्वाची उत्पत्ती होऊ लागते तेव्हा स्थिती व प्रलय राहत नाही, आणि स्थिती काळी उत्पत्ती प्रलय दिसत नाही. बरोबर आहे ना. पण हे किती इंडिव्हिज्युअल स्केलवर आहे बघा, म्हणजे त्याचा मायन्यूटनेस कसा आहे हे लक्षात घ्या. असं का म्हणतो मी, म्हणजे आपण सगळे जीव म्हणून जगतो आहोत, पण प्रत्येकाचा उत्पत्ती काळ वेगळा आहे, प्रत्येकाच्या स्थितीचा काळ वेगळा आहे. तुमची स्थिती माझी नाही, माझी यांची नाही, यांची त्यांची नाही, कोणाचा कोणाशी संबंध नाही, इतक्या इंडिव्हिज्युअल लेवलला आहे. आणि मरण काळ म्हणजे लयाचा काळ सुद्धा प्रत्येकाचा वेगळा आहे. म्हणजे प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल उत्पत्ती स्थितीची भूमिका ही वैश्विक जाणीवेत जरी असली तरी सुद्धा एका वेळेला काही सगळं उत्पत्ती होतीये, स्थिती होतीये, होते असं नाही. तर एका वेळी पण होतीच आहे, पण अनेकत्वाच्या भूमिकेत एका वेळा होतीये. म्हणजे एखाद्या वेळेला एखादा ज्याचा जन्म आत्ता झाला असेल तर त्याच वेळेला मुंग्याचा तिकडे झाला, मुंगी एखादी जन्माला असेल, पलीकडे अजून दुसरा कुठला मुलगी आली असेल, अजून कुत्रा जन्माला आला असेल, अशा सगळ्या उत्पत्त्या चालू. म्हणून करोडो जनता जरी असली तरी एका वेळेला समजा 10 करोड माणसं जन्माला येत असतील असं धरून त्याला, पण त्याच वेळेला 12 करोड माणसं मरत असतात, आणि मधल्या जी लोक आहेत ती जीवन जगत असतात. हे फक्त मानवजातीबद्दल बोललो मी. आणि बाकीच्या सर्व जीवजंतूंचा विचार केला तर अब्जावधी योनींमधले जीव मरत असतात, जन्म घेत असतात, जीवन जगत असतात. लक्षात ठेवा. आता काही कल्पना आहे का आपल्याला की कुठला मासा तडफडतोय? आता कळत नाही आपल्याला. आता कुठं बॉम्बस्फोट होऊन त्या हमास मध्ये माणसं कळवळत बसली असतील, वी डोंट नो. पण घडतंय आहे की नाही. आणि एवढ्या त्या उत्पत्ती लयाच्या भूमिकेमध्ये सुद्धा नवीन पोरं जन्माला येत आहेत ना. म्हणजे फक्त त्या व्यतिरिक्तच्या जागेत नाही, त्या गाजामध्ये सुद्धा जन्माला येत असतील, वी डोंट नो. म्हणून ईश्वराच्या दृष्टीने नथिंग इज इम्पॉसिबल. तुम्ही असा मायन्यूटली विचार करा, तुम्हाला खऱ्या अर्थाने ईश्वर कळायला लागेल. असं मी म्हणतोय की त्याची ही कार्याची व्याप्ती आणि त्या मानाने आपण काय काम करत असतो आपल्या लिमिटेशन मध्ये, तर कुठलंच काम बसत नाही. आपल्याला एक काम आलं की दुसऱ्याला दांडी, दुसऱ्याचं आलं की तिसऱ्याला दांडी.
की नाही? एका वेळेला 10 काम, हा म्हणजे खूप मोठा माणूस झाला असं होतं. म्हटलं माणूस हा किती हजारो काम एका वेळेला करत असतो. त्याच वेळा त्या पेशी चालल्या टुकू 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 टुकू, प्रत्येकाच्या शरीरातनं केस वाढतायत, नख वाढतायत, काय चाललंय काय? कुठं कुठं बघू आणि कसं कसं बघू? आश्चर्य. म्हणजे विश्वरूप दर्शन देण्याची सुद्धा गरज नाही, फक्त दृष्टी पाहिजे बघण्याची. लक्षात घ्या, ती अपुरी पडेल. तेच तर अनंत तरी राहतोच आहे. आणि हे सर्व त्याच्याच अंगावर घडतंय. तेच तर दाखवलं त्याला. तेच मी सांगायचा प्रयत्न करतोय तुम्हाला. तीच भूमिका आहे सर्व. मग आपल्याला ती अनुभूती आपल्या बौद्धिक जाणीवेतनं पण जाता यायला पाहिजे ना, असं म्हणतोय मी. ती साधना होते. अशा डोक्याच्या नसाच्या फास होत जात एकदम. हवा सुट्टे गेलंय तशी जायला पाहिजे. कुठल्या कुठल्या रंध्रातून फिरलं पाहिजे, असं घर 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 असं. म्हणून तू जरी अखंड काळ स्वरूप असलास तरी तुला 3 वेळा आहेत. त्या तिन्ही आपापल्या काळी बलवान असतात. जेव्हा विश्वाची उत्पत्ती होऊ लागते तेव्हा स्थिती व प्रलय राहत नाही, आणि स्थिती काळी उत्पत्ती प्रलय दिसत नाहीत. पाठी प्रलयाची वेळे उत्पत्ती स्थिती मावळे, हे कायसेनीही न ढळे अनादी ऐसे. म्हणून आजी तव भरे भोगे, स्थितीवरती जत आहे जगे. एत ग्रसीसी तू हे न लगे माझ्या जीवी. तव संकेते देव बोले, अगाया दोही सैन्याचे भरण पुरले. ते प्रत्यक्षची तुझ दाविले, येर यथा काळे जाण. बरोबर. म्हणून आज हे सर्व भोगाने संपन्न असलेले जग स्थिती अवस्थेत आहे. बघा, म्हणून आज जे आपल्याला दिसतंय ते, आज हे सर्व भोगाने संपन्न असलेले जग स्थिती अवस्थेत आहे. अशा स्थितीत या जगाला तू ग्रासतोस हे म्हणणे माझ्या मनाला पटत नाही. बरोबर आहे की नाही? अशा वेळेला हे ग्रासल्या जाईल. आपल्याला काय माहितीये का याच्या नंतरचा पुढचा क्षण कुठला येणार आहे? वी डोंट नो. सगळं चांगलं चाललेलं असतं आणि माणूस खटकीने जातो. म्हणजे त्या काळाने ग्रासून टाकलेलं आहे ना त्याला. असे हे तर प्रत्यक्ष अनुभव आहेत सगळे. आलं का लक्षात? म्हणून माझ्या मनाला पटत नाही. म्हणजे याचा अर्थ काय होतंय की अर्जुन त्या भूमिकेत जायचा प्रयत्न करतो, पण तरी अजून त्याला ते पटत नाही. आलं का लक्षात? आपल्याला काय होतं, आपल्याला पट्टे लागलीच. आपल्याला का पट्टे कळत नाहीये मला, आहे की नाही? हे तर आपल्याला हे याच्यासाठी आपल्याला हे अगोदरही माहिती होतं असं वाटेल खरं आपल्याला, आहे की नाही? की प्रत्येकाचा काळ वेगळा आहे, कधी काय होईल काय नाही. आता या अर्जुनाला माहिती नसेल असं वाटतं का तुम्हाला? पण हा अनुभव येऊन सुद्धा हे तू असं का करताय त्याच्या पाठीमागची अजून उकल करून घ्यायची त्याची इच्छा आहे. लक्षात घ्या, कारण देव आता खुललेला आहे. देव खुललाय म्हणजे गुरु ज्ञान देण्याच्या जाणीवेतच आहे. तर हे घेणं खूप गरजेचं आहे, हे त्याला जाणवत होतं. म्हणून तो सांगतोय माझ्या मनाला पटत नाही. तेव्हा भगवान म्हणाले, बा अर्जुना, संकेत दृष्टीने पाहता या दोन्ही सैन्यांचा माझा पालन काल संपला आहे. बघा, माझा पालन काल संपला आहे हे तुला मी प्रत्यक्षच दाखविले. बाकी प्रत्यक्ष संहार कालानुसारच होणार हे जाण. कालानुसारच होणार, कालगतीप्रमाणेच होणार, पण माझ्या दृष्टीने हे जमलेलं आहे. म्हणजे मी परीक्षा दिली 3 तास, जे काही मी अभ्यास केलेला आहे ती परीक्षा देऊन मी घरी आलेलो आहे. माझा विषय संपलेला आहे. ऑलरेडी काय मार्क पडायचे काय ते पडणार आहेत पुढचं पुढे. आता ते काळानुरूप ठरेल. रिझल्ट 2 महिन्याला लागेल, 3 महिन्यांनी लागेल. पेपर आत्ता देऊन झालेला आहे, असं ते घ्यावं लागेल आपल्याला. असो, हा संकेत जो अनंता वेळ लागला बोलता तो अर्जुने लोक मागुता देखिला यथास्थित. हा संकेत सांगत असताना जो थोडा वेळ लागला तितक्या वेळात
पूर्वी लोक जशा स्थितीत होते तशा स्थितीतच अर्जुनाने पाहिले. साहजिक आहे ना, म्हणजे कृष्णाच्या जाणीवेतनं ती लोक गेलेली आहेत, परंतु प्रत्यक्षामध्ये काय, भीष्म तिथं बसलेच होते, द्रोणाचार्य बसले होते, सर्व लोक जिथल्या तिथं बघत बसले होते काय चाललंय यांचं मध्यभागी, या भूमिकेतनं असं तो म्हणतोय. मग म्हणत असे देवा तू सूत्री विश्वलाघवा, जग आलामा आगवा, पूर्वस्थिती पुढती, परी पडिली या दुःख सागरी, तू काढीसी का जयापरी, ते कीर्ती तुझी श्रीहरी आठवितासे, कीर्ती आठविता वेळा वेळोवेळा, भोगी तसे महासुखाचा सोहळा, ते तर हर्षामृत कल्लोळा वरी लोळत आहे. तेव्हा मग अर्जुन म्हणू लागला, देवा विश्वरूपी माया खेळाचा तू सूत्रधार आहेस, पुन्हा हे जग पूर्वस्थितीत आले ना, परंतु दुःख सागरात पडलेल्या आपल्या भक्तांना तू बाहेर काढतोस, अशी जी तुझी कीर्ती आहे त्या कीर्तीची माझ्या अंतःकरणात आठवण होत आहे. आता त्याला ते आठवण झालं, सकळ जीवांचा करतो सांभाळ, आहे की नाही, ही त्याला आठवण आहे. कारण त्याचा उदरनिर्वाहापासून जो मी करतो, कारण ते सगळं भक्ताची लक्षणं त्यांनी सांगितलेली असतात. म्हणून अशी जी तुझी कीर्ती आहे त्या कीर्तीची माझ्या अंतःकरणात आठवण होत आहे. ती कीर्ती पुन्हा पुन्हा आठवताना मी चित्तात अत्यंत सुखाचा सोहळाही भोगत आहे. बरोबर आहे. आणि तेथे त्या सुखातील हर्षरूप अमृताच्या लाटावर मी लोळत आहे. कारण का, कारण प्रत्यक्ष परब्रह्म त्याच्या समोर आहे. लक्षात घ्या, आता त्याला पूर्णपणे कळलेलं आहे की याने मला हाताशी धरलेला आहे. आय ऑलरेडी बीन चोजन बाय द डिवाइन, व्हाय टू वरी. आनंदाचे कल्लोळ त्याच्या मनात सुरू झालेले आहेत, आहे की नाही. तर ही जी त्याची मानसिकता तयार झालेली आहे त्याच्यामुळे तो त्याला कुठल्या गोष्टीचं दुःखच राहिलं नाही. थोडक्यामध्ये तो त्याच्या आनंदामध्येच राहिला. लक्षात, हे सगळी मानसिकता कशी बदलत गेली बघायच्या. देवा जियाले पणे जग, धरी तुझ्या ठाई अनुराग, आणि दुष्टांतया भंग अधिकाधिक, पै त्रिभुवनीची या राक्षसा, महाभय तू ऋषिकेशा, म्हणून पळता ती दाही दिशा, पहिलीकडे एक सूर नर सिद्ध किन्नर, किंबहुना चराचर, ते तुझ देखोनी हर्ष निर्भर, नमस्कारी तासती. देवा तू जीवदान दिल्यामुळे हे जग तुझ्या ठिकाणी प्रेम करीत आहे आणि दुष्टांचा अधिकाधिक मनोभंग होत आहे. कारण त्रैलोक्यांच्या सर्व राक्षसांना भगवंता तू महाभय रूप वाटतोस, म्हणून ते दाही दिशांच्या पलीकडे पळून जात आहेत. बाकीचे देव, मनुष्य, सिद्ध, किन्नर, किंबहुना सर्व प्राणी तुला पाहून अत्यंत आनंदित उत्साहाते तुला नमस्कार करत आहेत. हे त्याला जे दिसलं त्याचं कारण त्याला आता कळलं. असं म्हणून ही जी राक्षसी वृत्ती जी आहे ती ईश्वरत्वाला घाबरते. लक्षात आलं. आता आपल्या दृष्टीने आपण पाहिलं तर आपल्यामध्ये तुम्ही जसजसे सात्विकतेकडे जायला लागता तसं तसं तुमच्यातला राक्षस कमीच व्हायला लागतो. तुम्ही देवाच्या दर्शनांना किंवा सत्संगात जप जाप्य पारायण हे जेव्हा करता त्याचं कारणच हे की त्याच्यातनं तुमची राक्षसी वृत्ती पळून जायला लागते. कारण त्याला ती भीती वाटायला लागते, कारण आत्मा म्हणून तो बसलेलाच आहे ना आतमध्ये. तुम्ही त्याची स्तुती करायला लागलेला आहात, तुम्ही त्याची स्तुती करता आहात, म्हणजे तो प्रसन्न झाला तर राक्षसत्व पळूनच जाणार आहे ना. याला सात्विकता म्हटलंय. सात्विक वृत्ती म्हणजे काय ती इथं आहे. म्हणून ते रावणाचं स्तोत्र म्हणू नका असं मी जे म्हणतो त्याचं कारण ते. त्यापेक्षा आपलं रामरायाची कितीतरी चांगली स्तोत्र आहेत, आहे की नाही. देवाले त्यांना विचारा, त्या म्हणतात चांगली पुढच्या. कस्माच्च तेन नमेर महात्मन
गरीयसे ब्रह्मणोप्याधिकर्त्रे अनंत देवेश जगन्निवास त्वमक्षरम सदसत परम तत्परम यत. ब्रह्मदेवाचा उत्पन्न करता म्हणून श्रेष्ठ अशा महात्म्या हे राक्षस तुला का बरे नमस्कार करीत नाहीत? हे अनंता देवदेवा जगन्निवासा सत्व असत किंवा कार्यकारण जगताच्या पलीकडे असणारे जे आहेत ते अक्षर स्वरूप तूच आहेस. आता प्रश्न आला बघायचं बरोबर. ब्रह्मदेवाचा उत्पन्न करता म्हणून श्रेष्ठ अशा महात्म्या. ब्रह्मदेवाला कोणी उत्पन्न केलं? ईश्वराने. त्याने संपूर्ण ब्रह्मांड निर्माण केलं. पण मूळ ब्रह्मदेवाला कोणी निर्माण केलं? रजोगुण कोणाचा होता? महाविष्णूचा होता, आहे की नाही? की ज्यांनी हे संपूर्ण निर्मिती केली. म्हणून श्रेष्ठ अशा महात्म्या हे राक्षस तुला का बरे नमस्कार करीत नाहीत असा प्रश्न आहे. म्हणजे ब्रह्मदेवाच्या उत्पन्न करत्या हे विशेषण लावले देवाला, लक्षात घ्या. म्हणजे ज्याला विशेषण म्हटलं, पण ब्रह्मदेवाशी याचा काही संबंध नाहीये. ब्रह्मदेवाच्या निर्माणकर्त्या ईश्वरा तुला हे राक्षस का घाबरतात? हा, असा ते त्यांनी प्रश्न केलेला आहे. हे अनंता देवदेवा जगन्निवासा सत्व असत किंवा कार्यकारण जगताच्या पलीकडे असणारे जे आहे ते अक्षर स्वरूप तूच आहेस. म्हणजे कार्यकारण जगताच्या पलीकडे जे ज्या कार्यासाठी आणि ज्या कारणातनं हे संपूर्ण क्षरस्वरूप तयार झालेलं आहे ते क्षरस्वरूप कुठनं आलं? तर तुझ्याच अक्षरत्वातनं आलं ना. आपला अक्षराचा अभ्यास झालेला आहे म्हणून मी सांगतोय स्पष्टपणे. म्हणजे तुझ्याच मानसिकतेमध्ये हे सर्व होतं. ही तुझी अक्षरत्वाची तुझी मानसिकता आहे. त्याच्यातनच जे अतिमानसिकता आहे असं म्हणा, त्या अतिमानसिकतेच्या जाणीवेतनच हे पुढे क्षरस्वरूप व्यक्त झालेलं आहे. मग तरी हे का घाबरत? हे नमस्कार का करत नाहीत? आलं का लक्षात? तुझ्यामधनच ज्ञान होतंय, तुझ्यातनच अज्ञान होतंय, तुझ्यातनच सत होतंय, तुझ्यातनच असत्य होतंय. तरीही असत्य आणि सत हा फरक का थोडक्यामध्ये असं पण म्हणण्याचा भाग येतो. येत का कवणा कारण राक्षस हे नारायणा न लगतीची चरणा पळते जाहले आणि हे काय तू ते पुसावे ये तुले आम्हासीही जाणवे तरी सूर्योदयी राहावे कैसे नीतमे. हे नारायणा, येथे हे राक्षस कोणत्या कारणाने तुझ्या चरणाला नमस्कार न करतात पळून जात आहेत? त्याला पडलेले प्रश्न आहेत. कारण हे तुझ्यातच निर्माण झाले तर पळून काय जात आहेत आणि कुठं जात आहेत असं पण असेल, बरोबर आहे की नाही? आणि हे तुला कशाला विचारायला पाहिजे? एवढे आम्हालाही कळते की सूर्योदय झाल्यावर अंधाराने कसे राहायचे. हे मला हे कळते की तू आल्यावर ते राहतीलच कसे, ते पळूनच जाणार आहे, बरोबर आहे की नाही? पण देवा, जी तू स्वप्रकाशाचा आगर आणि जाहला आम्हासी गोचर म्हणून या निशाचर केर फिटला सहदे हे येतुले दिवस आम्हा काही नेणवेची श्रीरामा आता देखतसे महिमा गंभीर तुझा. देवा, तू स्वयंप्रकाशाचे अमर्याद कोठार आहेत, तोच तू आम्हाला प्रत्यक्ष दृष्टीस पडला आहे. म्हणून संपूर्ण राक्षस रूपी केर सहजच नाहीसा झाला. राक्षस रूपी केर सहजच नाहीसा झाला. इतके दिवस हे भगवंता आम्ही हे काहीच जाणत नव्हतो. आता तुझा अगाध महिमा आम्हाला कळून आला आहे. म्हणजे हे राक्षस रूपी जे आहे हा आम्हाला जाणवलं नाही कधी. म्हणजे मी धृतराष्ट्राला धृतराष्ट्र म्हणून पाहत होतो. माझ्या नात्यांमध्ये कुठले राक्षस बसलेले आहेत, कुठले विंचू माझ्या देवाऱ्यापाशी येत आहेत हे मला कधी कळलंच नाही. ते मला आत्ता कळलं. लक्षात आलं का काय म्हणतोय तो? हा, हे त्याच्या लक्षात आलं की हेच मला सर्व त्रास देत आहेत आणि मी यांच्यासाठी धनुष्य चालवायचं नाही म्हणून माझा पाप पुण्यामध्ये अडकलेलो आहे.
पाप पुण्यामध्ये मी अडकलोय. त्याच्यामुळे मला माझ्या अवतीभोवतीचे राक्षस कळणं फार गरजेचं आहे, की जे माझ्या जीवनाला एका कुठल्या म्हणतो आपण ईश्वरापासून लांब नेणार आहे. हे मला कळलंय, म्हणून तोच एकटा मारू शकतो सर्वांना. मुख्य सगळी लोक त्यांनी उडवली बघा अर्जुनाने, आहे की नाही? असो, हे येतुले दिवस आम्हा काही नेणवेची श्रीरामा, आता देखतसे महिमा गंभीर तुझा. ते झालं. जेथुनी नाना सृष्टीची आवली पसरती भूत ग्रामाची आवेली, तया महत ब्रह्मा ते व्याली दैविकी इच्छा. देव निसीम सत्व सदोदित, देव निसीम गुणानंत, देव निसीम साम्य सतत. नरेंद्र देवाचा जी तू त्रिजगती ये बोलावा, अक्षर तू सदाशिवा, तुची सत सत देवा, तयाही अतीत ते तू. बघा, जेथून अनंत सृष्टीच्या रांगा व चतुर्विधी प्राण्यांच्या वेली पसरतात, बरोबर की नाही? जेथून अनंत सृष्टीच्या रांगा, अनंत सृष्टी म्हणजे हे सर्व जगत जे आहे आपल्याला माहिती आहे ते तर 14 भुवन, त्याच्या अनंत रांगा परत जगताच्या ज्या आपल्याला दिसत आहेत, आणि जिथं चतुर्विध प्राण्यांच्या वेली पसरतात. चतुर्विध प्राणी जारज, स्वेदज, अंडज, उद्भज, हे सर्व विविध प्रकारचे 84 लक्ष योनी जन्माला येतात, त्यांच्या वेली म्हटलेलं आहे. त्यांच्या वेली पसरतात. त्या अव्यक्त मायेला तुझ देवाच्या इच्छेने जन्म दिला. त्या अव्यक्त मायेला तुझ देवाच्या इच्छेने जन्म दिला. ही जी अव्यक्त माया आहे, ज्याला आपण अपरा असं म्हणतो, लक्षात घ्या. इथं अव्यक्त माया शब्द वापरलाय, परंतु हीच आपल्या दृष्टीने अपरा शक्ती आहे. तुझ्याच इच्छेने तिला जन्म दिला. सदा सर्वदा असणारी अमर्याद सत्ता देवा तूच आहेस. अनंत व अमर्याद गुण स्वरूप तूच आहेस. नित्य व अमर्याद अशी समब्रह्मस्थिती तूच आहेस. समब्रह्मस्थिती म्हणजे हे ब्रह्मांड निर्माण झालेच आहे, यात उत्पत्ती स्थिती लय आहे, पण तरीही स्थिती सम आहे. ही तूच आहेस. म्हणून त्याची स्थिती आपल्या स्थितीत आली की ते आणि आपण एक झालो. कशी साधना गुंफलेली असते बघा, त्याचा स्पंद आपला स्पंद एक झाला की संपला. त्याचा अंतःकरण आपला अंतःकरण एक झालं आपण ईश्वर. म्हणून साधनेच्या सगळ्या अंगाने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा ही समृद्धता लक्षात घ्या साधनेची. मग कर्म, भक्ती, ज्ञान, हे सगळे आधार आहेत. हे सगळे आधार आहेत, लक्षात ठेवा. म्हणून आधारासाठी साधना आहे. ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी साधना आहे. एकदा का त्या अंतःकरणात शिरला की विषय संपतो ना तिथला, आहे की नाही? त्यामुळे हा सर्व गोष्टी याच्यातनं पण कशा कळत जातात आपल्याला. सातत्याने असं कनेक्ट व्हा. ट्राय टू कनेक्ट लाईक दिस ऑलवेज. कुठल्याही कर्म करताय ईश्वराचे, भक्ती आहे ईश्वराकडे जातीये का, ज्ञान आहे ईश्वर मिळतोय का, मी वाचन केलं काय सरस्वतीचं, गेलात का अपरेपर्यंत, गेलात का परेपर्यंत. सरस्वती कशाचं स्वरूप आहे? परेचं स्वरूप आहे. सरस्वती शारदा हे कशाची जाणीव आहे? मूळ ही ईश्वराची पराशक्ती आहे. तीच परा होतीये, तीच जगदंबा होतीये. या साडी ती माझ्या आत बसली आहे. मग एकदम कुठं जायला पाहिजे आपण? नाभी भासन पुढे सरकायचं. अशी सातत्याने कनेक्टिव्हिटी. मग यासाठी ध्यानच करायला पाहिजे असं काही. जे जे कर्म कराल त्या त्या प्रत्येक कर्माचा इनपुट आहे.
म्हणजे आता मी आउटपुट बोलतोय, पण माझ्या आतला इनपुट कसा चाललाय, तर ते आतलं ईश्वराची पूजा होते, तर त्या आतलं ईश्वराचं स्मरण होतं. नाही तर ते काय होईल, फक्त बडबड होईल. तर बडबडीला काही लॉजिक नाहीये. पण आपल्याला कनेक्ट होता येते की नाही हे पाहणं. म्हणून निरूपण हे काय तुमच्यासाठी नाही करत आहे मी, ही माझ्या आतल्या जाणीवेत मला जाता येते की नाही हे बघणं गरजेचं आहे ना. हे नाही बघितलं गेलं तर तुमचाही वेळ वाया गेला, माझाही वेळ वाया गेला, असा अर्थ होतो त्याचा. म्हणून ते बघायचं. म्हणून समब्रह्म स्थिती तूच आहेस, तूच आहेस. तू देवांचाही देव आहेस. तू त्रैलोक्याचा जिव्हाळा असून हे सदाशिवा तू अविनाशी आहेस. कार्यकारण रूप जगत तूच झाला असून त्या वेगळे जे आहे तेही तूच आहेस. हे सर्व तूच आहेस, ही अनुभूती आहे. म्हणजे ईश्वराने एका बाजूने सांगितलं, बघा कसा आहे विषय. ईश्वराने विभूतीत सांगितलं हे मी आहे, हे मी आहे, हे मी आहे, हे मी आहे, हे मी आहे. ओके, हे सर्व तू आहेस. एकदा दाखवून बघ की. आम्हाला दाखवतं खरं. विश्वरूप दर्शन झालं आणि बघितल्यावर लक्षात केलं की अरे तू जे सांगितलं ना, हे तू आहेस, हे तू आहेस, हे तू आहेस, हे तू आहेस, हे खरंच तू आहेस. एका बाजूला ज्ञान आलं, एका मध्ये अनुभव आला आणि तिसरीकडे विज्ञान प्रगटलं. आता विज्ञान प्रगटतंय, लक्षात येते का? हे विज्ञान चाललेलं आहे आता. अनुभवात ज्ञानम. एकच गोष्ट आहे, पण कशी बघावी लागणार ना आपल्याला. त्याच्या भूमिका कशा आहेत, त्याची मानसिकता काय आहे हे करावं लागतं. म्हणून रिपिटेशन नाहीये हे. इट्स नॉट रिपिटेशन. एक ईश्वराची अनुभूती, ईश्वराने त्याचं प्राकट्य केलं, भक्ताला कळलं, अनुभवलं आणि आता भक्त स्तुती करते, हे तू आहेस. म्हणून भक्ताच्या स्तुतीला आरती म्हणतात किंवा कवन म्हणतात. हे जे सगळं शंकराचार्यांनी केलेलं आहे ते त्यांच्या अनुभूतीच्या भूमिका आहेत, लक्षात घ्या. त्याच्यामुळे त्या अनुभव ते काव्य, तो अद्वैत उन्मेष असं म्हणा आहे ना. त्याशिवाय ते तसं घडणं नाही, तसं होणं नव्हे असं. म्हणून त्वमादिदेव हा पुरुषा पुराणस्त्वं मस्य विश्वस्य परम निधानम वेत्तासी वेद्यम च परम च धाम त्वया ततम विश्वमनंत रूपम. आदिदेव पुराण पुरुष तूच आहेस. तूच या जगाला अंतिम आश्रय आहेस. जाणणारा तूच असून जाणले जाणारेही तूच आहेस. अत्यंत श्रेष्ठ गती तूच असून हे विश्वरूपा तूच या जगाला व्यापले आहेस. कसला अनुभव आला ना. म्हणून हा अनुभव फार महत्वाचा आहे. मला पण आता एकदम वेगळी गोष्ट आठवली, ती तुम्हाला सांगतो. की मी हे ऐश्वर्य ब्रह्मसाम्राज्यातील ऐश्वर्य योग हा ग्रंथ आता शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. तर त्याच्यामध्ये मी मांडत होतो की ईश्वराचं स्वरूप, ईश्वराने काय सांगितलेलं आहे. आणि मी ते श्लोक वेगळे काढलेले पण आहेत आता. पण माझ्या असं लक्षात आलं की त्या श्लोकांपेक्षा हे श्लोक जास्त चांगले आहेत. म्हणजे प्रत्यक्ष कृष्णाचे श्लोक घेण्यापेक्षा अनुभव घेतलेल्या अर्जुनाचे श्लोक जास्त महत्वाचे ठरतात, कारण ते आपल्याशी जुळणार आहेत, आहे की नाही. ते आपल्याशी जुळतील असं मला वाटतं. म्हणून त्या प्रकारच्या मांडणीला एक आपलेपणा येईल आणि अनुभव सिद्ध होईल ते. त्याच्यामुळे मी आता हे झालं की अगोदरच काढून टाकतो आणि हे ऍड करतो त्याच्यात. हा मला आता एकदम ते क्लिक झालं. आणि हे महत्वाचं नाही का. हा परीक्षेमध्ये तो 100% पास नसेलही झाला, पण 99% मार्क मिळालेले महत्वाचे आहेत ना. 100% असं असतं असं कृष्णाने जरूर सांगितलंय.
पण हा जे सांगतोय ते 99% फार महत्वाचं आहे. कारण आपण अजून 30-40% रेगोटे ओढतोय, आहे की नाही? असा घेऊयात आपण आता. ते रेडी नाही, खूप छान आठवलं मला. असो, तू प्रकृती पुरुषांची आधी, जी महत्त्वा तूची अवधी, स्वये तू अनाधी पुरातन, तू सकळ विश्व जीवन, जीवासी तुची निधान, भूत भविष्याचे ज्ञान तुझ्याची हाती, जी श्रुतींची आलोचना, स्वरूप सुख तूची अभिन्ना, त्रिभुवनांची आयतना आयतन तू. देवा, तू या प्रकृती पुरुषाचाही आधी म्हणजे कारण आहे, जी भगवंता महत्वाचे शेवटही तूच आहेस. स्वतःच तू अनादी पुरातन आहेस. तू सर्व विश्वाचे जीवन असून सर्व जीवाचे अधिष्ठान तूच आहेस. भूत भविष्य ज्ञान तुझ्या स्वाधीन आहे. तू वेदांचे डोळे आहेस. आत्मस्वरूपाशी तू अभिन्न आहेस आणि म्हणून आत्मस्वरूपाचे सुखही तूच आहेस. तू संपूर्ण त्रिभुवनाला आधार असणाऱ्या विश्वरूपालाही आधार आहेस. हा केवढा अनुभव आहे ना, आणि हा कोणी कॉन्ट्राडिक्टच करू शकत नाही. एखाद्या वेळेला ईश्वराला लोक कॉन्ट्राडिक्ट करतील, पण अर्जुनाला नाही करू शकत. कारण तू कहता है कागज की लेके मैं कहता हूं आंखों की देखी. इतकं भारी झालं ते. असो, म्हणून जी परम तू ते म्हणजे महाधाम, कल्पांती महल ब्रह्म तुझ माझी रिगे, किंबहुना तुवा देवे, विश्व विस्तारिले आहे आगवे, तरी अनंत रूपा वानावे कवणे तू ते. म्हणून भगवंता तुला सर्वश्रेष्ठ म्हणतात व सर्वांचे अंतिम वसती स्थान तुलाच म्हणतात. कल्पाचे शेवटी ही माया तुझ्या ठिकाणीच लीन होते, किंबहुना तूच संपूर्ण जगत स्वरूपाने प्रकट झाला आहे. तेव्हा हे विश्वरूपा तुझे वर्णन करण्यास कोण समर्थ आहे. तर ही अत्यंत वेगळी आणि अशी एकदम भूमिका, अर्जुनामधलं ट्रान्सफॉर्मेशन कसं झालं हे फार महत्वाचं आहे. आणि त्या अनुभवामुळे त्याचं झालेलं ट्रान्सफॉर्मेशन आहे. त्याचे शब्द हे शब्द नाही आहेत, तर त्याच्या अनुभवाचे ते बोल आहेत असं म्हणतो आपण ना. ते हे बोल आहेत की अरे मी ईश्वराला काय समजत होतो आणि तो म्हणत होता म्हणून माझाच विश्वास बसत नव्हता, पण मी हे पाहिलं आणि खरोखर तो तसाच आहे. एक तीळ मात्र फरक नाही. त्यांनी जे जे वर्णन केलेलं आहे स्वतःच ते ते तो आहे. केवढं भयंकर आहे. म्हणून हा जो ईश्वराचा अहंकार आहे ना, मी ब्रह्म आहे आणि सर्व खलविदम ब्रह्म, हा अहंकार किती चांगला आहे हे विचार करा. कारण या अहंकारातच ईश्वराने अर्जुनाला सांगितलेलं आहे की मी असा 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 आहे. आणि आपण अज्ञानातनं जेव्हा आपलं वर्णन दुसऱ्याला सांगतो तेव्हा काय करतो, वाढीव बसतो सगळं, आहे की नाही. आपण आपलं वर्णन वाढीव करत असतो आणि लोकांना तो अनुभव नसतो. त्यामुळे लोक आपल्याला मान्य करत नाहीत. त्याच्यामुळे कारण आपण, आहे की नाही, आपल्याला मान्य न करण्याचं कारणच काय आहे, आपला अहंकार असणार, दुसरं कोण असणार आहे. ईश्वराला तो अनुभव दे, ईश्वर त्याला तो अनुभव देतोय है ना. तो अनुभव त्याच्या पचनी पडला म्हणजे पचनी पडो न पडो, तो घाबरो काही का होते त्याचं तिकडं. त्याला दृष्टी दिलेली, बघ काय बघायचंय तुला माझ्याकडे, आणि त्याच्यातनं हे सगळं ट्रान्सफॉर्मेशन हे खूप सुंदर आहे. म्हणजे कसा आध्यात्मिक बदल असतो याचं हे पूर्ण प्रकारचं स्वरूप आहे. तर इथं आपण आता थांबूयात आणि उद्याला पुढचा भाग बघूयात. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत.